आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर। आणि बघा, महत्त्वाचा विषय असा आहे की सध्या कोरोनाला पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे। आपण मागचा लॉकडाऊन पाहिलेला असेल की किती कडक पद्धतीने लॉकडाऊन वगैरे होता, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। आता सध्या पुन्हा एकदा अशी परिस्थिती आहे की केरळमध्ये, कर्नाटकमध्ये, दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत। मग अशा वेळेला महाराष्ट्रात पुन्हा एकदा केरळ आणि कर्नाटकमध्ये जेव्हा कडक निर्बंध आता सध्या लागलेले आहेत, तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार आहे का? लागेल तर कधी लागेल? म्हणजे मुळात या व्हिडिओचा उद्देश काही तुम्हाला भीती घालणं किंवा घाबरवणं नाहीये। कोरोना काही असा आजार नाही की आपण त्याचा सामना करू शकत नाही। आपण 100% त्या आजाराचा सामना करू शकतो। पण तरी सुद्धा सध्या महाराष्ट्रातली कंडिशन काय आणि एकूण भारताची कंडिशन काय कोरोनाच्या बाबतीतली, जिकडे तिकडे ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे, काय ते सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचंय। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे सध्या कोरोनाची परिस्थिती काय आहे आणि लॉकडाऊनची परिस्थिती काय आहे, ते सगळं आपल्याला पाहायचंय। तर बघा, आत्ताच्या कंडिशनला म्हणजे ही परवाची माहिती आहे, मी थोडं एक दिवस व्हिडिओ लेट झाला आपला। तर सक्रिय रुग्णसंख्या आहे 3961 एवढी भारतातली सध्या सक्रिय रुग्णसंख्या आहे। म्हणजे 3961 या 2 दिवसात आकडा 4000च्या वर गेलेला असणार 100%, विषय नाही। ठीक आहे, सध्या 4000 आहेत। मग त्याच्यामध्ये 24 तासात नवीन रुग्ण किती सापडलेत, तर 203 सापडलेत। 2025 मधील म्हणजे 2025 मध्ये आता या 2 महिन्यामध्ये मृत्यू किती झाले, तर एकूण कोरोनामुळे 32 मृत्यू झालेले आहेत। ठीक आहे, अख्ख्या भारतातलं, पूर्ण भारतातलं सांगतोय। पहा, केरळमध्ये सध्या सगळ्यात जास्त रुग्णसंख्या आहे आणि ती आहे 1435। आता सध्या घडीला ती 1500च्या आसपास गेलेली आहे। ओके, ठीक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहेत 506, ही सुद्धा वाढलेली आहे सध्या। दिल्लीमध्ये 483 आहेत, ही वाढत आहे। गुजरातमध्ये आहे, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये आता कोरोना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये सिम्पटम्स दिसायला लागले आहेत। आता त्यातल्या त्यात सध्याची जी आहे ती लग्न सराई आहे, लग्न मोठमोठी होत आहेत, लोकांचं एकमेकांसोबत मिळणं मोठं आहे। बरेच लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत म्हणून प्रवास आहेत, फिरण्यात आहेत, पर्यटनासाठी गेलेले आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टी सध्या वाढत आहेत आणि त्याच्यामुळं ही सगळी रुग्णसंख्या वाढत आहे। केरळनं अत्यंत कडक पद्धतीनं निर्बंध लादलेले आहेत, कडक निर्बंध घातलेले आहेत लोकांवर एकत्र येण्यावर वगैरे सध्या, आहे की नाही। लॉकडाऊन आणखी लागलेलं नाही, भारतामध्ये कुठेही लॉकडाऊन सुरू झालेलं नाही, परंतु निर्बंध मात्र कडक घातलेत। मास्क वापरायला सांगितले, त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी विनाकामाचं जाण्याला बंदी घातलेली आहे। अशा सगळ्या गोष्टींमुळे सध्या आता प्रश्न उद्भवतो की महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे। तर महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्हाला पाहिलं, मी आकडा दाखवला, महाराष्ट्रामध्ये 506 सक्रिय रुग्ण आहेत। महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसामध्ये कोरोनाने काही व्यक्तींचं म्हणजे काही रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। मग आता सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्र सरकारकडून काही सूचना आहेत का, तर महाराष्ट्र सरकारकडून सध्या तरी कोणत्याही सूचना नाहीत कोरोनाच्या संदर्भानं। फक्त एवढं मात्र आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलेलं आहे की काळजी घ्या, काळजी घेणं म्हणजे प्रिकॉशन घेणं किंवा प्रतिबंधात्मक कार्यवाही करणं ही सगळ्यात मोठी याच्यावरचा इलाज आहे। कारण हे जर एकदा वाढायला लागलं तर काय होईल, हे खूप जास्त वेगानं वाढतं आणि सध्या सणासुदीचे दिवस आहेत, त्याच्या सणासुदीचे म्हणण्यापेक्षा लग्न सराईचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे हे वेगानं वाढू शकतं। म्हणून सध्याच्या कंडिशनला ही जी संख्या आहे ती केरळमध्ये जी भरमसाठ पद्धतीनं वाढते आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रात वाढू नये, म्हणून आपण लग्नाला जाताना किंवा बऱ्याच ठिकाणी आपण जिथं कुठं जातो तिथं एकतर काळजी घ्या स्वतःची, आणि सर्दी, खोकला, ताप असे काही लक्षणं असतील तर घरात थांबा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं जाणं गरजेचं नाही तिथं जाऊ नका। उगाच फिरायला म्हणून जायचं किंवा अशा गोष्टी थोड्याशा टाळल्या तर आणखी बरं होईल, नाहीतर हा आकडा वाढेल आणि वाढला तर पुन्हा तुम्हाला माहिती आहे 2 वर्ष आपण लॉकडाऊनमध्ये काढले होते, अत्यंत पॅनिक आणि अत्यंत वाईट ते दिवस होते। घरात बसून राहावं लागलं होतं, पण त्या कालावधीमध्ये काही गोष्टी बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या समाजांमध्ये, जसं की लग्न खूप छोटी होऊ लागली, लग्नांमधली गर्दी टळू लागली, लग्नांचा खर्च कमी होऊ लागला। ह्या सगळ्या गोष्टी ज्या तशा चालू होत्या त्या परत पुन्हा एकदा तशाच करावं लागतील की काय, अशी परिस्थिती पुन्हा एकदा आता निर्माण होऊ शकते। म्हणून कोरोनाच्या बाबतीतली काळजी घेणं हाच सगळ्यात महत्त्वाचा इलाज याच्यावरचा आहे। एकदा का कोरोना झाला की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पेशंट्सला सीट मिळत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाही, बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला त्रासदायक किंवा भयावह वाटतात। ती परिस्थिती जर येऊ द्यायची नसेल तर आपल्याला आत्तापासून याच्यावर विचार करावा लागणार आहे। याच्यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की अशी काही परिस्थिती आली किंवा कोणत्याही परिस्थितीचा बाऊ न करता त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं आपण शिकलं पाहिजे। आणि म्हणून हे आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्या माहितीसाठी होता की सध्या कोरोनाची परिस्थिती काय आहे। तर अजूनही भारतामध्ये असं काही म्हणजे घाबरण्यासारखं किंवा ही खूप जास्त वाढेल, पॅनिक होईल अशी कोणतीही परिस्थिती भारतामध्ये नाही। सध्या अंडर कंट्रोल आहे, फक्त केरळमध्ये सक्रिय वाढत आहे, महाराष्ट्रात पण वाढत आहेत, पण निश्चितपणे महाराष्ट्र सरकार आणि आरोग्य सेवा ज्या आहेत भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, त्या याच्यावर इलाज करतील। आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे
की हे सगळं होत राहील, हे सगळं चालू राहील, पण आपण आपल्या मुलांकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मुलं बाहेर कुठे खेळायला जातात, त्यांना फीवर आहे का, ताप आहे का, असं असेल काही तर त्यांना थोडंसं व्यवस्थित त्यांची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी, त्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न करत राहा. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून आपल्या मुलाच्या भविष्याकडे पहा. आणि हे करत असताना आपण केवळ बोलत नाही, तर काही सामाजिक अंगाने आपण देणं लागतो म्हणूनही आपण काम करतो. तर त्यातलंच एक महत्त्वाचं काम असं आहे आपलं, बघा आता सार्वजनिक ठिकाणी हेच प्रिकॉशन सांगितले. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, गर्दीपासून शक्यतो दूर राहा, नियमितपणे हात धुवा, पात्र असल्यास बूस्टर डोस द्या वगैरे वगैरे, की नाही. आता बघा, नवोदय 2026 ची ऑनलाईन बॅच आपली सुरू आहे. एटीएम गुरु एज्युकेशन ॲपवर. आपल्या ॲपचं नाव आहे एटीएम गुरु एज्युकेशन. हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला मिळेल. तुमच्या घरात 3री, 4थी आणि 5वीची जर मुलं असतील तर त्या मुलांसाठी हे ॲप खूप महत्त्वाचं आहे. या एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर आता 2025ला 13 डिसेंबरला काय होणार आहे, परीक्षा होणार आहे नवोदयची. त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे स्कॉलरशिपची. तर या दोन्ही परीक्षेसाठी आपली ऑनलाईन बॅच सुरू आहे 2026ची. आणि ही ऑनलाईन बॅच दररोज 3 तास आपण त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर घेत असतो. सकाळी 6 ते 7 1 तास आणि संध्याकाळी 6 ते 8 असं 2 तास. तर 3 तास लाईव्ह लेक्चर घेतो. त्यांच्याकडून दर शनिवार रविवार टेस्ट घेतो, टेस्टचे रिझल्ट देतो. त्याचबरोबर त्यांना 100पेक्षा जास्त आपण सराव पेपर सुद्धा घेणार आहेत. तर हे सगळं तुम्हाला मिळेल एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे पैसा नाही, तर पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरू नये म्हणून आपल्याकडे 2 बॅच आहेत. एक आहे लाईव्ह बॅच आणि एक आहे फ्री बॅच. तर फ्री बॅच म्हणजे काय आहे, तर समजा गेल्या वर्षी वर्षभर मी जे काही शिकवलेलं आहे ते सगळे व्हिडिओ त्या ॲपमध्ये टाकलेले आहेत. ते फ्री आहे. तुम्हाला ज्यांच्याकडे पैसे नाहीत, जे आपल्या मुलासाठी पैसे खर्च करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही फ्री बॅच आहे. त्यांनी एटीएम गुरु एज्युकेशन ॲप घ्या. त्याच्यातली फ्री बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करा. तिला 20 ते 30 रुपये खर्च येईल, पण तो माझा खर्च नाही, तो ॲपचा खर्च आहे. म्हणजे त्या ॲपचं जे काही मेंटेनन्स असेल किंवा जे काही असेल ते ॲपवाले घेतात, मी घेत नाही, माझ्याकडून फ्री आहे. आणि दुसरी आहे लाईव्ह बॅच, ज्याच्यामध्ये मी 3 तास लाईव्ह येतो, दर शनिवार रविवार टेस्ट घेतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पेपर सोल्युशन वगैरे सगळं घेतो. तर ती बॅच लाईव्ह बॅच आहे. ती लाईव्ह बॅच तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी पैशात आहे, अत्यंत कमी पैशामध्ये आहे. तुमच्या लेकराबाळासाठी जर तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी थोडंफार खर्च करू शकत असाल, बाहेर ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर नवोदय स्कॉलरशिपची फीस मिनिमम 15,000 12,000 30,000 आहे. आपली तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षा कमी पैशात आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या लेकरासाठी आपण एवढं करू शकतो, तर निश्चितपणे एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा आणि 2025-26 ची लाईव्ह मिशन नवोदय नावाची बॅच आहे, ती तुम्ही बॅच परचेस करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. माहिती आवडली असेल तर सगळ्यांना शेअर करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे एटीएम गुरु एज्युकेशन ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा.